जुन्या राष्ट्रवादी आणि सध्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते, आमदार व मंत्री छगन भुजबळ. तसं पाहायला गेलं तर भुजबळांची राजकीय कारकीर्द ही नेहमी वादाची राहिली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून त्यांची पुढे चौकशी झाली आणि त्यांना कोर्टाने दोषी ठरवले. त्यानंतर भुजबळांना जेलवारी देखील झाली. भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जवळजवळ 2.5 वर्ष तुरुंगात होते. पुढील काळात त्यांची सुटका झाली आणि सुटकेनंतर काही दिवसातच त्यांनी आपला राजकीय प्रवास पुन्हा एकदा चालू केला. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी अनेक अशी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मनोज जरांगे यांच्यावर देखील त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्यामुळे भुजबळ आपल्या राजकीय फायद्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगवत आहेत का, असे देखील आरोप त्यांच्यावर होताना दिसत आहेत. हे सर्व सुरू असताना दुसरीकडे भुजबळ कुटुंबियांनी मुंबईतील सांताक्रूज येथील डेरेन फर्नांडिस व कुटुंबियांना 8.5 कोटी रुपयांचा मोबदला दिल्याची बातमी आली आणि फर्नांडिस कुटुंबाला तब्बल 20 वर्षानंतर न्याय मिळाला अशी भावना तयार झाली. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. डेरेन फर्नांडिस यांचा असा दावा होता की त्यांच्या परिवाराने सन 1994 मध्ये पुनर्विकास प्रकल्पात आपला रहिवासी बंगला नूतन इमारतीमधील 5 फ्लॅट्सच्या बदल्यात रहेच्या बिल्डर्सला दिला होता. परंतु पुढील काळात डेव्हलपर्सने हा बंगला छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्या मालकीच्या असलेल्या परवेश कन्स्ट्रक्शनला दिला. त्यानंतर समीर भुजबळांनी त्या ठिकाणी टोलेजंग अशी 9 मजली इमारत उभी केली. परंतु फर्नांडिस कुटुंबियांना बंगल्याच्या बदल्यात देण्यात येणारे 5 फ्लॅट देण्यास नकार दिला गेला आणि आमच्या कुटुंबियाची फसगत केली गेली असे आरोप डेरेन फर्नांडिस यांनी भुजबळांवर केले. यावर परवेश कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा समीर भुजबळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रहेजा बिल्डर्स कडून ही संपूर्ण जागा आम्ही विकत घेतली होती. या लगत असलेल्या फर्नांडिस कुटुंबाच्या बंगल्याचा देखील या खरेदीत समावेश होता. आम्ही फर्नांडिस कुटुंबाला काही देण्यास लागत नाही, तरी देखील माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना 50 लाख रुपयाची रक्कम द्यायला तयार झालो होतो. परंतु आमच्या या ऑफरला फर्नांडिसांनी नकार दिला. पुढील काळात फर्नांडिस कुटुंबियांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नंतरच्या काळात हे प्रकरण मुळात प्रकाशझोतात आले ते अंजली दमानिया यांनी या प्रकरणात दखल घेतल्यानंतर. दमानिया या समाजसेवक तसेच आम आदमी पक्षाच्या सदस्य देखील आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक अशी आंदोलनं केली होती. या प्रकरणाबाबत दमानिया यांनी डेरेन फर्नांडिस आणि कुटुंबियाची भेट घेतली आणि आपला मोर्चा थेट ओळवला तो छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याकडे. भुजबळांच्या परवेश कन्स्ट्रक्शनच्या मुख्य कार्यालयाबाहेर जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांनी सत्तेचा दुरुपयोग करून फर्नांडिस कुटुंबियाची फसवणूक केली, तसेच बंगल्याच्या बदल्यात 50 लाख रुपये रक्कम देण्याचा समीर भुजबळांचा दावा खोटा असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणात मी स्वतःहून आलेलो नाहीये, तर फर्नांडिस कुटुंबियांनीच आम्हाला मदत करा अशी विनंती केली. त्यामुळे मी या प्रकरणात लक्ष घातले आहे असे देखील दमानिया यांनी सांगितले. वायबी चव्हाण सेंटरला या प्रकरणाच्या बाबतीत किती बैठका झाल्या, कोणत्याही सह्या नसताना हा व्यवहार कसा झाला, सत्तेचा गैरवापर करत फर्नांडिस कुटुंबाची फसवणूक केली गेली असे देखील आरोप दमानिया यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काकापुतण्यावरती केले. याउलट फर्नांडिस कुटुंबियांना पुढे करून दमानिया राजकारण करत आहेत असा प्रतिआरोप समीर भुजबळ यांनी देखील केला. आम्ही फर्नांडिस कुटुंबियांना 50 लाख रुपये रक्कमेचा चेक दिला असताना देखील तो त्यांनी बँकेत जमा केला नाही किंवा कोणीतरी त्यांना करू दिला नाही असे भुजबळांनी सांगितले. पाठीमागच्या काळात खासदार सुप्रिया सुळेंनी देखील या प्रकरणात मध्यस्थी करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना देखील यात फारसे यश आले नाही. या सर्व प्रकरणामध्ये आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून योग्य असा मोबदला देऊन हा व्यवहार पूर्ण केला आहे असे मत समीर भुजबळांचे होते. तर हे सर्व काही बनावटरित्या तयार करून आमची फसगत केली गेली आहे असे आरोप डेरेन फर्नांडिस करत होत्या. बरीच वर्ष या आरोप प्रत्यारोपांच्या फायरी एकमेकावर चालू राहिल्या, परंतु या प्रकरणातील वाद काही संपला नाही. पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी दमानिया यांनी एक ट्विट करत या प्रकरणावर पडदा पडल्याचे व आपला लढा यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या ट्विटर एक्स हँडलवर पोस्ट टाकली की गेले काही वर्ष फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा दिला होता. सांगण्यास आनंद होतो की भुजबळ कुटुंबाने त्यांचे देणे तब्बल 20 वर्षांनी दिले आहे. त्या कुटुंबाला आता त्यांचे संपूर्ण पैसे मिळाले आहेत. 78 वर्षाच्या त्या आईला आता तिच्या मुलांच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे. तसेच श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसे परत देण्यास भाग पडले, त्या दोघांचीही मनापासून आभारी आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढे दिल्या, पण या लढ्यातून खूप समाधान मिळाले अशा भावना दमानिया यांनी व्यक्त केल्या. तुमचे या प्रकरणाबद्दल आणि या व्हिडिओबद्दल काय मत आहे हे नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.